तू ही रे माझा मित्र मालिकेच्या आजच्या 5 फेब्रुवारीच्या भागात राकेश मुद्दाम बहाणा करतो ऐकू येत नसल्याचा आणि पटकन रूमचा दरवाजा बंद करतो आणि नम्रताला विचारतो की रेंजचा प्रॉब्लेम होता त्यामुळे ऐकू येत नव्हतं, बोला ना. तेव्हा नम्रता राकेशला विचारते की तुम्ही घरी परत कधी येणार आहात. राकेश तिला खोटं सांगतो की नाही हो, आज मी नाही येऊ शकणार. काय आहे, माझं काम खूप जास्त आहे ना, त्यामुळे क्लायंटने इथे राहण्याची व्यवस्था केली आहे. काही झालंय का. तेव्हा आत्या आता किरकिर करत असते की नोकऱ्या काय कोणी करत नाहीत का, किती उशीर झाला हिला घरी यायला. तेव्हा राकेश काळजीपोटी विचारतो की नक्की काय झालंय नम्रताजी. तेव्हा नमू सांगते की इशू अजूनही घरी परतलेली नाही आहे. तर नमू सांगते की इशूने फोन करून आधी कळवलं होतं की तिला यायला उशीर होणार आहे, परंतु आता किती उशीर झाला आहे, आम्हाला तिची काळजी वाटते. तुम्ही ऑफिसच्या जवळ असाल तर बघून येता का. तेव्हा राकेश त्यांच्या मदतीला धावून जातो आणि तो म्हणतो की तुम्ही काळजी करू नका नम्रताची आणि आत्यालाही सांभाळा. मी ईश्वरीजींची चौकशी करून तुम्हाला फोन करतो आणि फोन ठेवून देतो. तर जयू आत्या विचारते की काय झालं. तेव्हा नमू सांगते की राकेशजी बघतायत. त्या दोघींच्याही डोक्यावरती टांगती तलवार असते की एवढा उशीर होऊ नये, इशू अजून घरी का परतली नसावी. तर इकडे नेमका तोच विचार राकेशच्या मनात येतो. अंजलीने आजीला गोळ्या दिलेल्या असतात. आजी तिला म्हणते की बरं झालं आठवण करून दिलीत. तेव्हा अंजली सांगते की मी नाही, यांनी आठवण करून दिलीत. तर राकेश येतो, अंजलीला सांगतो की एका महत्त्वाच्या क्रिमिनल केस संदर्भात काही माहिती गोळा करायची आहे, मी जाऊन येतो. तेव्हा अंजली घाबरते आणि म्हणते की अहो, इतक्या उशिरा कशाला जाताय तुम्ही. आणि बाय द वे, मगाचा फोन तर राकेशसाठी आला होता ना, आता हा राकेश कोण आहे. तेव्हा राकेश तिथे बहाणा करतो की काय आहे, त्या मॅडम ना थोड्या विसराळू आहेत. राकेश राजेश या शब्दांमध्ये गल्लत होते त्यांची. तर अंजली म्हणते की तुम्ही प्लीज नका ना जाऊ. आता ती राकेशला बाहेर पडूच देत नसते. तर राकेश चांगुलपणाचा आव आणत म्हणतो की अगं अंजली, असं काय करतेस. अगं त्या मॅडमच्या वडिलांची केस लढतोय मी, आणि अशा परिस्थितीमध्ये जर मी त्यांच्या मदतीला नाही गेलो तर मग. तेव्हा आजी म्हणते की तर मग काय उपयोग ना, सगळ्यांची मदत करायचं व्रत घेतलंय त्यांनी. त्यांनी काय फक्त घरच्यांची काळजी करायची का अंजली, त्यांना जायचं तर जाऊ देत ना. असं आजीने म्हणताच अंजलीचाही नाईलाज होतो. आता राकेशला तर आहे ती संधी मिळते घराबाहेर पडण्याची, त्याला जाऊन फक्त इशूचा शोध घ्यायचा असतो. इकडे आत्या आता खूपच भडकते, नमूवरतीच खेकसते की मला ना पूर्ण खात्री होती ही मुलगी नक्कीच काहीतरी गोंधळ घालणार. त्यावेळी देखील घातलाच होता ना, तो व्हिडिओ व्हायरल झाला होता. तर ती डायरेक्ट जाऊन त्या अर्णव राजे शिर्केच्या गळ्यातच कशी काय पडली ग. तेव्हा नमू म्हणते की आत्या असं नको ना ग बोलू. तेव्हा ती म्हणते की का, मी काही चुकीचं बोलते का, आणि नेमकी तिला नोकरी ही अर्णव राजे शिर्केच्या ऑफिसमध्ये कशी लागली, तीही लगेच. हा काय तुला संजोग वाटतोय का. आत्या आता वेगळाच संशय घेते ईश्वरीवरती. तेव्हा नमू ईश्वरीची बाजू घेऊन आत्याचा समजावते की आत्या अगं हे सगळं त्या बिचारीच्या बाबतीत आपोआप घडतंय. तेव्हा आत्या तिला म्हणते की नमू, तुला ना माणसं कळत नाहीत, ही ईश्वरी आहे ना ती खूप पोहोचलेली चीज आहे. इथे मुंबईमध्ये सालोसाल चपल्याला घासावे लागतात लोकांना, तेव्हा कुठे जाऊन त्यांना नोकरी मिळते. आणि हिला हिला आल्या क्षणी नोकरी कशी काय मिळाली ग. ते काय नाही नमू, नक्कीच कुठेतरी पाणी मुरतंय असं म्हणत चक्क जयू आता इशूवरतीच संशय घ्यायला लागते. बिचारी नमू ही कात्रीत सापडते, आत्याच्या पुढे जाऊही शकत नसते. तर इकडे राकेश अंजलीला म्हणतो की काम झालं की मी लगेच परत येईन ना. तेव्हा काळजीपोटी अंजली त्याला म्हणते की स्वतःची काळजी घ्या. तर राकेश तिला समजावतो की हो, स्वतःची काळजी घेईन आणि वेळेत घरी येईनही. तर राकेश निघालेलाच असतो. तर नेमकं मध्ये अर्णव आडवा येतो. अर्णवने कोणाला तरी उचलून आणलेलं असतं, परंतु ज्यावेळेस राकेश धक्क्याने त्याला विचारतो की अर्णव, अरे काय झालंय, कोणाला घेऊन आलास तू. तेव्हा अर्णव आता इशूचा चेहरा दाखवतो. ईश्वरीचा चेहरा पाहताच राकेशची घाबरगुंडी चोडते. तर अर्णव म्हणतो की जिजू तुम्ही प्लीज बाजूला व्हा, मी सगळं सांगेनच तुम्हाला नंतर. तर अर्णव इशूला घरात घेऊन जातो. आता घाबरलेला राकेश विचार करतो की आता इशूला काय झालंय, अर्णव तिला घरी का घेऊन आला असेल, असा विचार करत राकेश घरात येतो. अर्णव ज्यावेळेस इशूला सोफ्यावरती झोपवतो, आजी अंजलीला मोठा धक्काच बसतो. तर त्या दोघेही विचारतात की काय रे अर्णव,
अरे तू कोणाला घेऊन आलायस? तेव्हा अंजली ईश्वरीला ओळखते. आजी जेव्हा इशूचा चेहरा निरखून पाहते तेव्हा धक्क्यानेच ती म्हणते की अरे ही तर ईश्वरी. आता अर्णव राकेशलाही तितकाच मोठा धक्का बसतो की या दोघींना ईश्वरी कशी ठाऊक. अर्णव धक्क्याने विचारतो की तुम्हाला हिचं नाव कसं काय माहिती. तेव्हा आजी खुलासा करते की अरे ती मुलगी गेल्या महिन्यात आपल्याकडे साड्या विकायला आली होती ना, ज्या इंदोरी माहेश्वरी साड्या मी घेतल्या होत्या, अरे ती हीच मुलगी ईश्वरी. तेव्हा अंजलीही खुलासा करते की हो, आणि तू आजीला ज्या मुलीच्या साड्या परत करण्यासाठी सोडायला गेला होतास ना, ती हीच ती. तेव्हा राकेशला मोठा धक्काच बसतो. घाबरलेला राकेश विचार करतो की म्हणजे ज्या वेळेस मी ईश्वरीच्या इथे राहत होतो तेव्हा या तिथे आल्या होत्या. इतक्यात तिथेच आकाश, अविनाश, वल्लरी तिघेही धावत येतात आणि ज्या वेळेस सोफ्यावरती बेशुद्ध असलेल्या ईश्वरीला ते पाहतात तेव्हा त्यांना मोठा धक्काच बसतो. तर अविनाश मामा विचारतो की अर्णव, अरे ही कोण आहे? तर वल्लरी तिला पाहते आणि मग मोठ्यानेच म्हणते की अरे ही तर तीच मुलगी जी आपल्याकडे फाटक्या साड्या विकायला घेऊन आली होती. अर्णव तेव्हा धक्क्याने तिच्याकडेच पाहतो. वल्लरी हे सगळं मुद्दाम बोलते. तर वल्लरी म्हणते की परंतु हिच्या अंगावरती सिक्युरिटीचा ड्रेस कसा, आणि तू इथे हिला कसं काय घेऊन आलास? हे बघ अर्णव, तुझ्याकडून काही ॲक्सिडेंट वगैरे तर घडलेला नाही आहे ना रे? ती घाबरतच विचारते. तेव्हा अर्णव खुलासा करतो की ही आपल्या ऑफिसमध्ये काम करते आणि वेअरहाऊसला अचानक आग लागली होती. त्या आगीमध्ये ही अडकली होती, म्हणून मी हिला डायरेक्ट घरी घेऊन आलो. तर तो आकाशला पटकन डॉक्टर बोधेंना फोन करून बोलवायला सांगतो. आकाश फोन करणार तोच अविनाश मामा अर्णवला प्रश्न विचारतात की परंतु वेअरहाऊसला आग कशी काय लागली? तर अर्णव म्हणतो की सांगतो सविस्तर. तर अर्णव म्हणतो की ज्या वेळेस मी CCTV चेक करत होतो तेव्हा मला कळलं की आपल्या वेअरहाऊसला आग लागली आणि म्हणून मी जेव्हा तो निरखून पाहिला तर त्यामध्ये ही अडकले होती, मग मी पटकन तिकडे गेलो. तेव्हा अंजली म्हणते की बरं झालं अर्णव, अरे तू वेळेस ते सगळं पाहिलं, नाहीतर काय अनर्थ घडला असता रे. आता सगळेच जण प्रचंड घाबरलेले असतात. तर आकाश तिथे डॉक्टर येत असल्याचं सांगतो. तेव्हा अर्णव त्याला दुसरं काम देतो की पटकन तिथे सिक्युरिटीना फोन कर आणि आपल्या वेअरहाऊसच्या सगळे अपडेट मागवून घे. तर आजीला आता धीरच ठरवत नाही. अर्णवला ती विचारते की अरे परंतु हिच्या अंगावरती सिक्युरिटीचा ड्रेस कसा काय? नक्की कोणतं काम करते ही आपल्या ऑफिसमध्ये? तेव्हा अर्णव म्हणतो की आजी प्लीज, हे बघ मी आत्ता तरी तुला काही सांगू शकत नाही, नंतर मी निवांत तुला सगळं सांगून टाकेन. तर नेमकी इशूला तिथे हळूहळू आता शुद्धी यायला लागते आणि जेव्हा इशू शुद्धीवरती येते तर अंधुकस तिला राकेशचा चेहरा दिसतो. तर इशू राकेशकडे बोट करत एवढंच बोलत असते. तेव्हा राकेशची घाबरगुंडी उडते. तो विचारात पडतो की इशू शुद्धीत येते आणि ईश्वरी शुद्धीत यायच्या आधी मला इथून कटायला हवं, नाहीतर माझं सगळं भांडे फुटल. तर अंजलीला तो मुद्दामच म्हणतो की मी निघालो तर चालेल का? नाही म्हणजे महत्त्वाची क्रिमिनल केस आहे ना, तिथे मला असायलाच हवं. तर इशू तिथे म्हणते की राकेश, आणि तिने शब्द पूर्ण उच्चारलेला असतो. आता तर राकेशच्या पायाखालची जमिनीत हादरते. सगळ्यांच्या नजरा राकेशकडे लागलेल्या असतात आणि त्यांनाही कळत नसतं की इशू राकेशकडे का बोट करते, म्हणजे त्यांच्या राजेशकडे. तर आजी काळजीनेच विचारते की अरे हिला काय होतंय? तेव्हा राकेश पटकन तिच्या नजरे आड होतो आणि अंजलीला म्हणतो की अगं बहुतेक तिला शुद्धी येते. तेव्हा नेमकं राकेशच्या जागी आकाश उभा राहतो आणि इशूला आता तिथे राकेश दिसत नसतो. ती बोलण्याचा खूप प्रयत्न करत असते. आता सर्वजण आकाशकडे पाहत असतात, कारण इशू फक्त राकेश शब्द उच्चारत असते आणि तिने बोट दाखवलेलं असतं, परंतु राकेशच्या ऐवजी आता तिथे आकाश असतो. इशू पुन्हा बेशुद्ध पडते. तेव्हा सगळेच जण घाबरतात, परंतु राकेशच्या जीवात जीव आलेला असतो. परंतु राकेशकडे अविनाशची नजर असते. तर अविनाश त्याला विचारतो, जावई बापू कसलं टेन्शन आहे का तुम्हाला? तेव्हा राकेश म्हणतो की हो टेन्शनच आहे. माझ्या क्लायंटच्या वडिलांना पोलिसांनी डिटेक्ट केलं आहे आणि तिथे मी असणं गरजेचं आहे. तेव्हा वल्लरी म्हणते की अहो तुम्ही का हिच्यासाठी थांबताय, तुम्ही निघा ना. तेव्हा आजी तिच्याकडे रागाने बघते. तर अर्णवही म्हणतो की जिजू तुम्ही कामामध्ये कॉम्प्रोमाइज नको, ते तुमचं महत्त्वाचं कामच आहे. आता सगळेच जण राकेशला तेथून जाण्याचा आग्रह धरतात. नेमकं राकेशलाही तेच हवं असतं, कारण इशूने पाहिलं तर त्याचं सगळ्यांसमोर पितर उघडं पडेल.
तर जाता जाता राकेश अर्णवला म्हणतो की हे बघ, इथे लीगल काही असेल तर मला कळव, मी आहेच. आणि तो अंजलीला म्हणतो की जर या मुलीच्या बाबतीत काही मदत हवी असेल तर मला नक्की फोन कर, मी फोनवरती अवेलेबल असेनच. तर राकेश तिथून निघून जातो. तेव्हा आजीला इशूची काळजी वाटते. तर अर्णवला ती म्हणते की आपण गेस्ट रूममध्ये हिला ठेवायचं का? अर्णवही होकार देतो. तर अर्णव आता उचलून तिला गेस्ट रूममध्ये घेऊन जातो. इकडे आत्या नमूच्या जीवाला घोर लागून राहिलेला असतो, कारण इशू अजूनही परतलेली नसते. तेव्हा नमू तिला समजावते की इशू नक्की येईल, राकेशची गेलेत ना बघायला. तर चिडलेली आत्या म्हणते की अजून किती वेळ लागणार आहे तिला परत यायला. आता ते सगळं राकेश पाहतो आणि विचार करतो की चांगला मोका आहे, वातावरण तापले, फायदा करून घ्यायला काही हरकत नाहीये. आत्याचे आता तिच्या विरोधात कान भरतो, म्हणजे आत्या ते ईश्वरीला नोकरी सोडायला लावेल. आणि राकेश येऊन घाबरलेल्या भावनेनेच विचारतो की आत्या, ईश्वरीची आली आहे का? तेव्हा आत्या म्हणते की नाही ना हो, अजूनही आलेली नाही आहे. राकेश विचारतो की काय, अजूनही पोचलेली नाही आहेत? अशी कोणती नोकरी आहे की अहो मध्यरात्र उलटून गेले आणि या घरीच परतलेले नाही आहेत? तेव्हा आत्याही म्हणते की आम्हालाही कळतच नाही आहे. तिने ना तिथे ठणकावून सांगायला पाहिजे की माझे कामाचे जे तास आहेत ना तेवढीच मी नोकरी करणार. तर राकेश मुद्दामच तिच्या कान भरण्याचा प्रयत्न करतो की आत्या, ईश्वरीजी खूप भोळे येतो आणि अशा भोळ्या माणसांचा सगळेच जण फायदा उचलतात. राकेश मुद्दामच म्हणतो की काय आहे ना, अशा मुंबईसारख्या मोठ्या शहरात मुलींनी नोकरी करणं म्हणजे जरा अवघडच आहे, खूप जास्त टेन्शनचंच काम आहे, हो ना नम्रताजी? तेव्हा नमूही त्याच्या होला हो करते. तर राकेश तिथे म्हणतो की नाही नाही, या सगळ्यांमध्ये ना माझंच चुकलं. मला वाटलं की त्यांना नोकरीची गरज आहे, द्यावी नोकरी, परंतु मला कुठे माहिती असं होईल. त्याने ना खरं नोकरी करायला. राकेशने तसं म्हणताच चिडलेली जयवत्या नमूवरतीच खेकसते की बघतेस ना काय म्हणतायत ते. राकेशला जे हवं असतं तेच घडतं, कारण चिडलेली जयवत्या राकेशला म्हणते की नाही नाही, आता येऊच दे इशूला, मी तिला नोकरी सोडायलाच लावते. तेव्हा नम्रता धक्क्याने म्हणते की आत्या, अगं टोकाचा पाऊल का उचलतेस तू? आता मुद्दाम राकेश नम्रताची बाजू घेतो, परंतु त्याला जे काम करायचं त्याने केलेलंच असतं. जयवत्याच्या मनात नको ते विचार भरवलेले असतात आणि जयवत्या तिच्या त्याच मतावरती ठाम राहते की ती काय आता इशूला नोकरी नाही करू देणार. तर राकेश तिथे हसत असतो, परंतु नमूला आता खूप टेन्शन आलेलं असतं, कारण इशूने तर अर्णवला चॅलेंज केले. आता ते चॅलेंज पूर्ण करायचं तर नोकरी करावीच लागेल. इकडे आजीच्याही जीवाला घोर लागून राहतो. अंजली येताच आजी विचारते की काय झालं? तेव्हा अंजली सांगते की डॉक्टर म्हणाले की तिला मानसिक धक्का बसलाय. तेव्हा आजी म्हणते की अगं बसणारच ना, एवढीशी पोर आहे ती, आणि ती ना या सगळ्यांमध्ये अडकले ते तिच्या घरच्यांना देखील माहिती नसेल. ती तिच्या आत्या आणि बहिणीसोबत राहते तिथे, त्यांना तर कळवायला हवंय ना. अंजली म्हणते की हो ग आजी, तुझं अगदी बरोबर आहे, त्यांना कळवायला तर हवंच आहे. परंतु तिथे एक मोठा ट्विस्ट येतो की आजीने येताना नम्रताचा नंबर आणलेला असतो आणि आजी तिच्या घरी फोन करून इशूबद्दल कळवायचं ठरवतेच. आता राकेशचा प्लॅनही फ्लॉप होणार असतो. तर आजी पटकन नंबर अंजलीच्या फोनला पाठवते. तर अंजली तिला म्हणते की तू काळजी करू नकोस, त्यांच्या घरी मी कळवेनच, तू जाऊन झोप आता, नाहीतर उगाच तुला त्रास होईल. तर आजी तेथून जाते. इकडे राकेश मुद्दाम जयवत्याला भडकावतच असतो. तर नमू इशूची कॉन्टॅक्ट करण्याचा पूर्ण प्रयत्न करत असते. नेमकं आत्याची तब्येत बिघडते आणि अस्थमाचा अटॅकचे पुन्हा तिला त्रास उद्भवतो. तेव्हा नम्रताची घाबरगुंडी उडते. काय करावं ते तिला सुचनाचं होतं. इतक्यातच अंजलीचा फोन नेमका नम्रताला येतो. राकेशचं लक्ष ज्यावेळेस फोनकडे जातं तेव्हा तो विचार करतो की हे काय, अंजली हिला का कॉल करते आणि तिच्याकडे हिचा फोन नंबर कसा असेल. आणि गुपचूप राकेश संधीचा फायदा साधून तो फोनच कट करून टाकतो. तर नमूला काय करावं ते सुचत नसतं. तेव्हा राकेश म्हणतो की अहो त्यांना विचारत काय बसलात, त्यांचा पंप आणि पाणी दोन्ही सोबत घेऊन या पटकन. तेव्हा ती किचनमध्ये जाते. तर अंजली सतत कॉल करत असते नम्रताला की इशू त्यांच्या घरी सुखरूप आहे हे सांगण्यासाठी, परंतु नमू आत्याचा पंप तिला आणून देते. ज्यावेळेस ती आत्यासोबत असते तर राकेश मुद्दाम तिला म्हणतो की पाणी आणून द्या ना, आणि तो तिच्याशी खोटं बोलतो की मला एका क्लायंटला महत्त्वाचा कॉल करायचा आहे, मी आलो, आणि नमूचा फोन घेऊन तो मुद्दाम बाहेर जातो.
तर आत्याला आता कुठे बरं वाटायला लागतं. तर राकेश गुपचूप बाहेर येतो आणि तो नम्रताचा फोन स्वतः रिसीव करतो. आवाज बदलून तो अंजलीशी बोलतो. तेव्हा अंजली म्हणते की मी हे सांगायला फोन केला होता. मी अर्णव राजे शिर्केंच्या घरून बोलते. वेअरहाऊसला आमच्या छोटीशी आग लागली होती. त्यामध्ये तुमची ईश्वरी बेशुद्ध पडले आणि ती आमच्या घरी सुखरूप आहे. तिची काळजी करू नका हे सांगण्यासाठीच फोन केला होता. तेव्हा राकेश बरं ठीक आहे असं बोलतो आणि फोनच ठेवून देतो. अंजलीला ते वागणं जरा खटकतंच. तर राकेश जबरदस्त शक्कल लढवतो आणि कॉल लॉगमधून तो अंजलीचा नंबर डिलीट करतो आणि त्यानंतर तो इशूला फोन करतो, तेही तिच्या फोनवरती. परंतु ईश्वरीचा फोन बंद लागतो. तर इकडे अर्णवचं मनही स्थिर नसतं. सतत तो ईश्वरीबद्दल विचार करत असतो. त्याला मनापासून ईश्वरीची काळजी वाटते, परंतु तसं तो दाखवत नसतो. आकाश येतो आणि त्याला विचारतो की दादा, अरे तू गेस्ट रूमच्या बाहेर काय करतोयस? तेव्हा अर्णव म्हणतो की काही नाही, काय अपडेट्स आहेत? तर आकाश बातमी देतो की सगळं आपल्या अंडर कंट्रोलच आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की मला ना पक्की खात्री आहे, ही ईश्वरी फ्रॉम इंदोर हिनेच काहीतरी गडबड केली असणार आहे. आकाश मुद्दामच विचारतो की दादा, तुला कशी काय खात्री आहे रे? तेव्हा अर्णव इशूबद्दल सांगतो की रेकॉर्ड, आजपर्यंत तिने किती गोंधळ घालून ठेवलेत ना, त्याचे रेकॉर्ड्स आहेत माझ्याकडे. तर आकाशला सगळं लक्षात येत असतं. तर आकाश मुद्दामच म्हणतो की आता पोलीस इन्व्हेस्टिगेशनमध्ये कळेलच ना, नक्की याच्यामागे कोणाचा हात होता की कोणाची चूक होती ते. आणि यामध्ये आपलं दादा खूप नुकसान झालंय असं आकाशने म्हणतात. चिडलेला अर्णव त्याच्यावरती खेकसतो की ऑलरेडी आपलं खूप नुकसान झालंय आकाश. तेव्हा आकाश म्हणतो की अच्छा, सगळं येते या माझ्या लक्षात. काय आहे ना, मला हे कळलंय की याच मुलीने तुझ्या गाडीची काच फोडली होती, हो ना? तेव्हा अर्णव गप्प बसतो. तेव्हा अर्णव म्हणतो की तिने ऑलरेडी माझं खूप जास्त नुकसान केलंय. तिनेच काहीतरी आगाऊपणा केला असणार आहे, म्हणून तर हे सगळं घडलं. तेव्हा आकाश मुद्दामच म्हणतो हो, परंतु तू तिच्याकडून चांगली भरपाई करून घेशीलच दादा, माझा विश्वास आहे तुझ्यावरती. आणि आता तर काय, ती तर तुझी पिये आहे ना? तेव्हा अर्णव म्हणतो की आकाश जाऊन झोप, जास्तीची रात्र झाले. आणि अर्णव मुद्दाम त्याला तेथून पाठवून देतो, कारण आकाशचे प्रश्न काही संपतच नसतात. अर्णव विचार करतो की ही मिस इंदोर डोक्याला तापच आहे नुसती. स्वतः डेंजरमध्ये गेली आणि मला टेन्शनमध्ये टाकलं. तर आजचा हा भाग इथे संपतो आहे. पुढील भागात आपण पाहणार आहोत. अंजली अर्णवला समजावते की इतका त्या मुलीबद्दल विचार करायची गरज नाहीये, की ती साधी मुलगी आहे ती. तेव्हा अर्णव म्हणतो की ती तुला साधी वाटत असली ना, तरी ती काही तशी नाहीये, ती खूप डेंजरस आहे. तुला आयडिया सुद्धा नाहीये. दुसऱ्या दिवशी सर्वच नाश्त्याला बसले असता अर्णवचं लक्ष पोह्यांकडे जातं. अर्णव खुश होत म्हणतो की चला, आज मी सुद्धा तुमच्यासोबत पोहेच खाणार. अर्णव आधी पोह्यांचा घास घेतो आणि पोहे खूप छान झाल्याचं सांगतो. तेव्हा ईश्वरी म्हणते की आवडलेच आहेत, तर थँक्स म्हणावं माणसानं. तेव्हा अर्णव धक्क्याने तिच्याकडे पाहतो आणि त्याच्या आत्ता लक्षात येतं की हे पोहे ईश्वरीने बनवलेत, तेही खास आजीसाठी.